टीनेजर्स मुलांनो, आयुष्य जगताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आता तुम्ही मोठे होत आहात. तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मान्यता मिळवावी यासाठी तुम्ही धडपड करत आहात. मात्र कधीकधी ग्रुपमधलं स्थान मिळवण्याकरता, टिकवण्याकरता स्वतःची किंमत तुम्ही गमावून बसता, स्वतःला कमी लेखता. पण काही गोष्टी या जगात जगताना मनाशी ठरवा आणि खून गाठ बांधा. या जगामध्ये तुम्हाला तुमची किंमत कमावण्याची आवश्यकता नसते, तर आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलानुसार स्वतःला बदलण्याची, परिस्थितीमध्ये फिट बसण्याची धडपड करण्याची आवश्यकता असते. जेव्हा लोक तुमचा उपयोग ऑप्शन म्हणून करतात, तेव्हा तुम्ही चॉईस करा की ह्या लोकांची निवड करायची की नाही. कारण जर तुम्ही स्वतः अशा लोकांना लांब ठेवलं की जे लोक तुम्हाला एक दिवस चांगलं वागवत आहेत, एक दिवस वाईट वागवत आहेत, एक दिवस तुमचा आदर करतात, दुसऱ्या दिवशी अपमान करतात, तर तुम्ही अशा लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण या लोकांनी मला चांगलं म्हणावं यासाठी धडपड करण्याची गरज नाही. समोरची व्यक्ती जर तुम्हाला कमी लेखत असेल, तुमची किंमत नसेल त्यांना, तर वाद घालत बसू नका आणि त्यांना तुमच्या कृतीने हे दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. असं म्हणतात की तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं काम जास्त बोलतं. तसंच लोकांनी तुमच्याशी आदराने वागावं असं जर वाटत असेल तर काही बाउंड्रीज सेट करा. म्हणजे आपण सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल असणं हे योग्य नाही. एखादी व्यक्ती जर तुम्हाला वैताग आणत असेल, थकवत असेल, तर अशा मैत्रीतून बाहेर पडा. अशा या टॉक्सिक फ्रेंडशिपमध्ये फरफटत जाऊ नका. तुमच्या मनातली शांतता टिकवणं, त्याला महत्त्व देणं हे आवश्यक आहे. अहंकारी बनणं नाही, तर शहाणपण आपल्याला जास्त आलं पाहिजे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. लोकांनी आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये सामावून घ्यावं, इन्व्हाइट करावं, आदराने वागवावं असं राहा. लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी भीक मागू नका. प्रेमाची जी माणसं तुमची मनापासून काळजी करतात ना, ते तुम्हाला मोकळेपणाने आदराने वागवतील. तुम्ही त्यांच्याकडून अगदी माफक अपेक्षा करत आहात, काही जास्त मागत नाही आहात, पण चुकीच्या व्यक्तीकडनं अपेक्षा मात्र करू नका. इतरांच्या यशाशी, सक्सेसशी, अचिव्हमेंटशी स्वतःची तुलना करू नका. कारण काय आहे ना मित्रांनो, की तुमच्या या ज्या सो कॉल्ड ऑनलाईन मित्रमैत्रिणी असतात ना, ते आपले फिल्टर केलेले फोटो, आपलं स्टेटस ज्यावेळेला या व्हर्च्युअल जगात टाकतात, ते आभासी जग पाहून जर तुम्ही त्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याशी तुलना करत असाल, तर तुमचं मन फक्त आणि फक्त दुःखीच होईल. कारण तुम्ही असा विचार करून, अशी तुलना करून दुःख घेण्यापेक्षा माझा विकास कसा होईल, माझी वाढ कशी होईल, माझी ग्रोथ कशी होईल याचा विचार करा. तर तुम्ही स्वतःच्या करिअरचा प्रवास जिंकणार आहात. तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा, कारण खरा आनंद त्याच्यातच आहे. कोणाचं वागणं जर तुम्हाला गोंधळात टाकणारं असेल, तुम्हाला मुद्दाम ते लोक कन्फ्यूज करत असतील, तर त्याच्यामध्ये क्लॅरिटी शोधण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला जे काही छोट्या छोट्या तुमच्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही कसे चांगले आहात, किती छान तुमची क्वालिटी, याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही लोकांना खुश करू शकता, त्यांना हसवू शकता. तुम्ही चांगले लिसनर आहात. जजमेंटल न होता, लेबलिंग न करता, कन्क्लुजनवर न जाता, मध्ये मध्ये न बोलता, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेता का, तर तुम्ही एक विलक्षण मित्र आहात. हीच खरी बक्षीस आहेत मुलांनो. धन्यवाद.